प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती करूया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभूने आपल्या सर्वांना आशीर्वादित ठेवलेला असेल असा माझा पूर्ण विश्वास आहे. आज प्रभूने आपल्या सर्वांना प्रभूच्या वचन ऐकण्यासाठी देवपाने आपल्या सर्वांना इथं आणलेलं आहे. याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज आपण परत एकदा मागच्या आठवड्यात आपण स्तोत्र संहिता 51 जे दाविदाचं स्तोत्र आहे, जे पश्चातापाचं स्तोत्र आहे, ते आपण पाहिलं नाही का. आपण त्याचे जवळजवळ पहिले 4 वचनं पाहिले आणि आज आपण त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत, 5 ते 10 वचनं. तर आज या स्तोत्र संहिता 51 मध्ये जो आपला पुढचा भाग आहे तो आज आपण पुढे घेणार आहोत आणि राहिलेले उर्वरित जे वचन आहेत ते आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तर आपण वचनाकडे जाण्या अगोदर आपण प्रभूचं सहाय्य घेऊया. आकाश पृथ्वी याच्या उत्पन्न करत्या जेवण प्रभू देव बाप्पा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. तू महान आणि आमचा देव बाप्पा आहेस, जिवंत देव बाबा आहेस. प्रभू तुझी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. तुझ्या नावाला मान महिमा गौरव सदा सदा असू दे. प्रभू आजच्या दिवसाबद्दल मी परत एकदा तुझे आभार मानते. प्रभू आजच्या दिवसामध्ये देवप्पा तू आम्हाला घेऊन आलेला आहेस म्हणून तुझे उपकार मानते. देवप्पा ह्या वचनामध्ये आज बोलत असताना देवप्पा तू माझं मार्गदर्शन कर. माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द देवप्पा आणि माझ्या मनातून निघणारे विचार देवप्पा तुझ्या गौरवासाठी होऊ दे आणि तुझ्यापासून मला ते प्राप्त होऊ दे असं तुझ्याकडे प्रार्थना करते. प्रभू हे वचन आशीर्वादित कर आणि बहुगुणित कर. प्रभू पूर्ण वेळ देवप्पा आम्ही तुझ्या हातात सोपून देत आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना करत आहे म्हणून बाप्पा, आमेन. आपण गेल्या आठवड्यात पाहिलं नाही का, दाविदाने पश्चातापाचं स्तोत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी हे शुद्धतेसाठी ही प्रार्थना त्यांनी लिहिलेली आहे किंवा क्षमेची याचना केलेली आहे. क्षमेसाठी एक पश्चातापी आणि असा हा पापी जो दाखवलेला आहे दावीद, त्याची ही प्रार्थना आहे जे स्तोत्र 51 आहे. आणि दाविदाने हे स्तोत्र कधी लिहिलं तर त्याने बतशेबेशी समागम केल्यानंतर नाथा संदेशचा त्याच्याकडे आला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आणि आपण आजचा पाहणार आहोत की स्तोत्र 51चा अध्याय, स्तोत्र 51 आणि त्याचे 5 ते 10 वचनं आज आपण पाहणार आहोत आणि आपण ती वचनं पाहणार आहोत आणि वाचणार आहोत. पहा, मी जन्मापासूनच पापी आहे आणि पापातच माझ्या आईने माझी गर्भधारण केला आहे. पहा, तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतोस. तू माझ्या हृदयात ज्ञानाची ओळख करून दे. मला शुद्ध करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर. मी शुद्ध होईन. मला धुवून शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन. आनंद व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील. माझ्या पापाकडे बघू नकोस. माझे सर्व अपराध डाग पुसून टाक. देवा, माझ्या ठाई पवित्र आणि शुद्ध हृदय निर्माण कर आणि माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. आणि हे स्तोत्र आपण पाहिलेलं आहे नाही का, आता वाचलेलं आहे. आणि त्याचं आता 5वं वचन असं आहे की पहा, मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाच मी पातकी आहे. म्हणजे काय, मी पापातच जन्मलेला आहे आणि माझ्या आईने देखील पाप केले आहे. आणि हे पाप आपल्याला माहित आहे की कुठून आलेलं आहे. आदामापासून हे पाप आलेलं आहे. त्यांनी पाप केलं आणि ते पाप आतापर्यंत आलेलं आहे. आणि हेच तो दावीद सांगत आहे की माझा जन्म देखील पापातच झालेला आहे. दाविदाला त्याच्या भ्रष्टतेची खोली समजलेली आहे. म्हणजे तो किती त्यांनी पाप केला आहे, तो किती खोलवर त्यामध्ये गेलेला आहे हे त्याला काय आहे, ठाऊक आहे. आणि जन्मापासून म्हणजे दाविदाची गर्भधारणा पापात झाली होती. देव त्याला जसा पाहतो तसा दावीद त्याला पाहत आहे. म्हणजे काय माहितीये का, देव आपल्याला कसं पाहतो. देव आपल्याला कसं पाहतो म्हणजे देव आपल्याला पापी म्हणून पाहतो नाही का. आपण पापी आहोत तसा तो स्वतःला पाहत आहे. देव त्याला जसं पाहतो तसं दावीद देखील स्वतःला पाहत आहे. म्हणजे मी पापी आहे असा तो स्वतःला पाहत आहे. कारण तो आदामात आहे हे त्याला माहीत आहे आणि त्याला माहित आहे की हे पापाचं मूळ कुठं आहे. मूळ पाप हे वारशाने मिळालेलं आहे, आदामापासून आलेलं आहे हे देखील त्याला माहित आहे. त्याने वैयक्तिकरित्या त्या पापात अजून भर घातलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे, माझं पाप, माझं आणि मी हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणूनच दावीद पापे ही त्याची स्वतःची आहेत आणि
तो हे काय करतोय, कबूल करत आहे. म्हणून दाविदाची ही पाप काय अक्षम्य आहेत. आणि परंतु ही सर्वात वाईट म्हणजे तो ज्या राहतो तोच घटक म्हणजे काय आहे, पाप आहे. तो पापातच राहिलेला आहे. पाप हे काय मूळ आहे. आणि देव आपल्याला पाहतो त्याप्रमाणे स्वतःला पाहण्यास सक्षम असणं ही किती मोठी देणगी आहे, नाही का. आपण स्वतःला देखील पाहिलं पाहिजे की आपण पापी आहोत. आणि देव आपल्याकडे कशा रीतीने पाहतोय, हो मी पापी आहे, पापी मनुष्य आहे. पाप आणि त्याचं मूळ समजावून घेतलं तर आपण ह्या भ्रष्टाचाराच्या आणि अपराधीपणाच्या कुरूप राक्षसाचा सामना करू शकतो. म्हणजे हा जो सैतान आहे, हा जो आपल्याला भ्रष्ट करायला बसलेला आहे, त्याला आपण काय घेतलं पाहिजे, ते मूळ आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे की पाप काय आहे आणि पाप कशामुळे आपल्यामध्ये येते, कोण आपल्या मनामध्ये ते घालतं. आणि जो देवाला, आणि तो काय अशामुळे काय आपण काय करतो, देवाला नाराज करतो. त्यामुळे दाविदाने देखील तेच केलं. पाप केल्यामुळे तो काय झालेला आहे, देवाला त्याने नाराज केलेला आहे. आणि देवाने दाविदाच्या पापाचा पर्दाफाश केला. त्यांनी नाथानाच्या संदेशापासून त्याला सांगितलं की तू पाप केलं आहे म्हणून. आणि पाप देवापासून काय आहे, लपून राहत नाही. जे काय होतं ते उघड होतं. पहा, आदामाने देखील पाप केलं, पण ते लपून राहिले का, तो लपून राहिला झाडाखाली मागे. त्याला माहित झालं की मी काहीतरी चूक केलेली आहे. पण देवा पण माहित होतं का, हो त्याला माहित होतं त्यांनी पाप केलेला आहे. आणि तो त्याला काय झालेला आहे, शोधत आलेला होता तिथं, नाही का. आदामाला आपण पाहतो त्या उत्पत्तीच्या अध्यायामध्ये, जसं एखादं जनावर असतं, ते जनावर सारखंच वागतं, नाही का. एखादं कुत्रा किंवा मांजर आपण घेऊ शकतो की ते त्याच्यासारखे ते मांजरासारखं मांजरच वागतं किंवा सिंहासारखाच राहणार किंवा वागणार, नाही का. त्यांचा तो स्वभावच असतो. तसंच आहे हे पापी असतो, ते पाप्यासारखाच वागतो. ज्याच्या मनात किंवा पाप आहे तो काय करतो, पापासारखाच राहतो, पापासारखाच वागतो. कारण आम्ही काय पाप करतो, त्यामुळे आम्हामध्ये काय पाप आहे. आम्ही पापी आहोत. आमचं हृदय कसं आहे, हे भ्रष्ट झालेलं आहे, हे पापाने भरलेलं आहे, जी वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करत आहे. आणि जरी एक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला देवाला जरी ओळखत असलो तरी ते दररोज प्रत्येक सेकंदाला तो काय करत असतो, सैतानाशी काय करत असतो, झुंजत असतो, सामना करत असतो. देह आणि आत्मा याच्यात सतत तो काय असते, संघर्ष असतो. आणि त्याचे तारण मागं घेणं हे देवाच्या कराराच्या अगदी विरुद्ध असतंय किंवा त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध. जरी तुम्ही कितीही पाप केलं, कितीही संघर्ष केला ते पाप न घेण्याचा, पण देवाने जर तुम्हाला तारण दिलं तर तो कसं काय मागं घेणार, नाही का. देवाने आपल्याला तारणाचा मार्ग दाखवलेला आहे. आणि आपण काय करतो, पापामध्ये रोज पडतो, पण आपण त्याची क्षमा मागतो. आपण पश्चातापी अंतःकरणाने त्याच्याकडे जातो आणि तो आपला स्वीकार करतो. आपल्याला त्यांनी आपली लेकरं अशी म्हटलेली आहे. आपण शोक करतो, रडतो आणि आपला काय करतो, आपण पाप केल्यामुळे आपण आत्मा काय करून घेतो, शांत करून घेतो. आणि आपल्याला हे माहिती आहे की आपण काय गमावलेलं आहे. पाप केल्यामुळे आपण आपलं जे हृदय आहे किंवा आपल्यातलं जे शांती आहे ती निघून जाते. आपले हाडं कमकुवत होतात. आपल्याला ते पाप आपण केल्याला सारखं आपल्या डोक्यात मनात असतं आणि आपल्याला त्याच्यामुळे काय असते, शांती मिळत नाही आणि आपण हे गमावतो. आपल्या चांगल्या कृतीने आपली संपूर्ण भ्रष्टता काय होते, दूर होऊ शकत नाही. पण घाणेरड्या आपलं काय आहे, आपलं पाप काय आहे, एखाद्या घाणेरड्या चिंध्यासारखं आहे. आणि देवाने विश्वासणाऱ्याच्या पापाची एकदा आणि सर्व काळ काळजी घेतली आहे. आणि ते केवळ ख्रिस्ताच्या कृपेने. आपल्याला देवाने काय केलेलं आहे, मी तुमच्यासाठी ख्रिस्त देतो, तुम्ही मला पापी, तुम्ही माझ्याकडे या. मी तुम्हाला ख्रिस्त दिलेला आहे आणि ख्रिस्ताद्वारे तुम्ही माझ्याकडे या, असं हे देवाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपण काय केलेलं आहे, आपण देवाची लेकरं बनलेली आहेत ख्रिस्तामुळं आणि ख्रिस्ताच्या कृपेमुळं. आणि काय करतो देव सगळं हे आपलं जे पाप आहे ते ख्रिस्ताच्या नावावर करतो. त्याच्या नावावर हे लिहितो, ह्याचं पाप त्याचं पाप. पण विश्वासणाऱ्याच्या खात्यावर तो काय परत आपल्याला देतो, सगळं हे देवाचं श्रेय, जे ख्रिस्ताचं श्रेय आहे ते आपल्याला देतो. त्यांनी आपल्यावर कृपा जी केलेली आहे ते आपल्याला देतो. आपलं पाप ख्रिस्तामुळं काय झालेलं आहे,
आड झालेला आहे. त्यांनी सगळं आपलं पाप काय केलेलं आहे, वसंभार घेतल्यामुळं आपली सगळी पाप त्यांनी आपल्या रक्ताने धुतलेली आहेत. आणि देव फक्त आपल्याला काय बघतो, ख्रिस्त आहे, ख्रिस्तामध्ये आपण आहोत ते बघतो, आपले पाप बघत नाही. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण क्रूसखांबाशी जवळ गेलं पाहिजे, ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, आपण पाप क्षमा मागितली पाहिजे. आणि आपल्याला हाच दिलासा आहे आणि एकमेव आराम आहे. काय आहे की तो जो आपल्याला अपराधीपणापासून आणि लज्जेपासून मुक्त करतो आणि करू शकतो, तो कोण आहे, फक्त एकटाच ख्रिस्त आहे. आणि आपण त्यासाठी कुठं जायला पाहिजे, ख्रिस्ताच्या पायाशी जायला पाहिजे, वधास्तंभाच्या पायाशी जायला पाहिजे. आणि त्या ठिकाणीच फक्त आपल्याला काय आहे, शांती आहे. त्याच ठिकाणी आपल्याला पापाची क्षमा मिळणार आहे. स्तोत्र 51:6 वचन काय म्हणतं, पहा अंतर्यामाची सत्यता तुला आवडते आणि तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. पहा म्हणजे काय आहे, अंतर्मनातील सत्यता, तू सत्यता आहे, त्यामुळे काय आहे, देव आनंदित आहे. आणि तू मला गुप्त अंतकरणात ज्ञान शिकवतो, माझ्या अंतकरणाला ज्ञान शिकवतो. ज्ञान कुणापासून आहे, देवापासून. देवाचं भय म्हणजे काय, ज्ञानाचा उगम आहे. आणि हे ज्ञान त्याला पाहिजे. काय म्हणतं स्तोत्र 51:6, पहा अंतर्यामाची सत्यता तुला आवडते आणि तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. दावीद 51व्या अध्यायामध्ये आणि 5व्या आणि 6व्यामध्ये दोन्ही वचनामध्ये काय हा शब्द वापरतो, पहा हा शब्द वापरतो. आणि दावीद प्रथम पापासह त्याच्या समस्या काय करतो, कबूल करतो. आणि नंतर त्याच्या जागी काय असावे यावर तो काय करतो, प्रकाश टाकतो. त्यावर तो पाहतो की काय आहे ते. पहा म्हणजे मी केलेलं आहे, पहा मी हे पाप केलेलं आहे, पहा देवबापा हे मी केलेलं आहे. तर आपल्या सततच्या कबुलीनं एक भाग म्हणजे आपल्यामध्ये काय आहे आणि त्याच्या जागी काय असावे हे देवाशी ह्याबद्दल आपण देवाशी सहमत असलं पाहिजे. आणि देवाला आपल्या अंतकरणातील पाप पाहण्याची इच्छा नाही, तर आमचं काय आहे, मन अंतकरण पाहण्याची त्याला इच्छा आहे. आपलं पाप काय, आपण जेव्हा आपण कबूल करतो तेव्हा त्याला माहित आहे की तो आपलं अंतकरण पाहतो, तो आपलं पाप पाहत नाही. पुढे म्हणतो की दावीद ज्ञान आणि शहाणपण तो विचारतो. म्हणजे या 6व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. अंतर्यामाला सत्यता, माझ्या अंतर्यामातली सत्यता तुला आवडते. मी जर कबूल केलं, मी जर खरं बोललो तर ते तुला आवडतं. त्यासाठी मला तू काय कर, तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून, माझ्या अंतकरणाला तुझं ज्ञान दे, शहाणपण दे, असं तो मागत आहे. आणि काय म्हणतोय, ज्या मार्गाने चालाव्याशी त्याची इच्छा आहे त्या मार्गाने कसं चालायचं ते शहाणपण तो देवाला विचारत आहे. देवबापाला तो विचारत आहे, मी कसं चालावं अशी तुझी इच्छा आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे हे मला दाखव, तुझं ज्ञान मला दाखव. दाविदाला सत्य समजून घ्यायचं आहे आणि त्याचे ज्ञान शहाणपण त्याच्या आत्म्यावर, त्याच्या हृदयावर, त्याच्या विचारावर, त्याच्या मनावर, त्याचा उठता बसता चालता त्याच्यावर त्याला काय करायचं आहे, हे ज्ञान लागू करायचं आहे. आणि त्याची ती इच्छा आहे दाविदाची की हे देवाने मला हे ज्ञान द्यावं ज्ञान आणि हे शहाणपण द्यावं. आणि दाविदाला माहित आहे की तो जे मागतो ते देव देईल. रोमकराच्या 6व्या अध्यायामध्ये आणि 17-18 मध्ये पौल म्हणतो की ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. जर तुम्ही आज्ञा देवाच्या मानत असाल तर तुम्ही देवाचे आहात, देवाचे गुलाम आहात. हे तुम्हाला ठाऊक नाही का, ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे तुम्ही गुलाम आहात, किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालाचे तुम्ही गुलाम आहात. 17 वचन म्हणते की तुम्ही पापाचे गुलाम होता, तुम्ही पापाचे गुलाम होता. तरी ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली आहे तिचे पालन तुम्ही मनापासून केले. ज्या प्रकारची शिकवण तुम्ही स्वीकारली तिचे पालन तुम्ही मनापासून केले. म्हणजे जर तुम्ही पापाचे गुलाम आहात तर त्याची जी शिकवण आहे त्याप्रमाणे तुम्ही ती स्वीकारली आणि तुम्ही तिचं पालन देखील केलं आणि म्हणून तुम्ही काय झाला, पापाचे गुलाम झाला. जर देवाची शिकवण तुम्ही स्वीकारली आणि तिचं पालन मनापासून केलं तर तुम्ही देवाचे गुलाम आहात, देवाचे लेकरं आहात, नाही का. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण आज ठरवलं पाहिजे की तुम्ही आणि मी
की मी कुणाचा गुलाम आहे, मी पापाचा गुलाम आहे का मी देवाचं लेकरू आहे. स्तोत्र 51 अध्याय मधलं 7वं वचन असं म्हणतं की एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मल होईल, आणि मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईल. एजोबाने मला काय कर पुसून टाक म्हणजे मी काय होईल, शुद्ध होईल. दाविदाचं काय म्हणणं आहे, एजोबाने मला पुसून टाक म्हणजे मी शुद्ध होईल, आणि मला धू म्हणजे मी बर्फापेक्षा पांढरा होईल. हिसाब किंवा हे एजो ही एक पुदिन्यासारखी एक वनस्पती आहे किंवा त्याची पानं आहेत, आणि एक लहान झाड किंवा लहान झुडपासारखं झाड आहे. आणि खरं तर ती जी वनस्पती आहे ती जंगली वनस्पती आहे किंवा अशी जंगलात किंवा अशी रानावनात वाढणारी रानटी असं ते झाड आहे. आणि ह्या पानाचा उपयोग स्वयंपाकात देखील ते पूर्वी लोक करत होते किंवा जेवणासाठी देखील वापरत होते. आणि पवित्र शास्त्रात ह्या एजोबाचा जो उल्लेख आहे हे शुद्धीकरणासाठी वापरलं जाणारं एक जंगली झुडूप आहे, आणि त्याचे झाडाच्या फांद्या आणून त्यांनी शुद्धीकरण करण्याची पद्धत असे जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे. आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचं चिन्ह म्हणून ह्या एजोबाचा कसा वापर केला हे पवित्र शास्त्रात देखील सांगितलेलं आहे. आणि एजोबाने ही एक वनस्पती होती जी मंदिरातील पुजारी किंवा विधी शुद्धीकरणासाठी वापरत असत, आणि ते पाण्यात किंवा बळी दिलेल्या प्राण्याच्या किंवा बळी दिलेल्या प्राण्याच्या रक्तात बुडवलं जात असत. मग त्याचा वापर एखाद्या वेदीवर किंवा शिंपडण्यासाठी केला जात असे, आणि देवाने त्यांच्यासमोर आपली अंतःकरणे शुद्ध करण्याचे हे प्रतिमात्मक कृत्य, ते कार्य होतं त्यांचं. शुद्ध करण्याचं हे कृती होती किंवा एक कार्य असायचं. आपण पाहिलेलं आहे की मोशेच्या वेळी देखील एजोबाच्या फांद्यांनी त्यांनी आपल्या दाराच्या पट्ट्यावर देखील रक्त लावलं होतं की त्यामुळं मृत्यूचा सैतान त्यांच्या समोरून निघून जाणार. आणि हीच वनस्पती किंवा एजोबाचं झाड किंवा हे हिसा जे आहे हे कल्वरी येथे ख्रिस्ताद्वारे होणाऱ्या शुद्धीकरणाचे एक पूर्वचित्रण आहे. गणनामध्ये 19:6 मध्ये देवदाराचा उल्लेख केलेला आहे. गणना 19व्या अध्यायात आणि 6व्या वचनामध्ये की देवदाराचे लाकूड, एजोब, किरमिराचा रंगाचा वापर समाविष्ट आहे, ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि ही विधी शुद्धीकरणच होतं, शुद्धीकरणाचा साठी याचा उपयोग असायचा. आणि क्रुसावर येशूला एजोबाच्या फांदीवर आंबट द्राक्षरसाने भरलेला स्पंज देखील देण्यात आलेला नाही का, त्या फांदीला स्पंज लावून देण्यात आलेला आपण पाहू शकतो. योहानाच्या 19व्या अध्यायात लिहिलेला आहे. आणि लक्षात घ्या की तिथे एक फांदी होती म्हणजे ते झाड होतं हिसाब. आणि लाल कलर आहे जो द्राक्षरसाचा लाल रंग आहे. देवदारू लाकूड, हिसाब आणि किरमिजी रंग हे 3 वस्तू त्या ठिकाणी आहेत. येशूने घोषित केले जे प्रायश्चित जे पूर्ण झालेले आहे तेच आहे ख्रिस्तामध्ये क्षमा. लाकूड म्हणजे क्रॉस खांब आहे, किरमिज रंग लाल जे रक्त आहे, आणि हिसाब जे शुद्धीकरण आहे, जे तुमच्या पापांची पाप शक्ती धुतली गेलेली आहे, शुद्ध केलेली आहे, हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मला धुवा किंवा मी बर्फापेक्षा पांढरा होईन असं म्हणतो नाही का दावीद. बर्फाचा शुभ्रपणा म्हणजे किती शुभ्र असतो नाही का, एकदम पांढऱ्यातला पांढरा शुभ्रपणा आहे. आणि हा शुभ्रपणा आपल्या पवित्र शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर ह्याचा एक कुष्ठरोगाशी संबंध आहे. आपण पाहू शकतो लेवीच्या 13-14व्या अध्यायामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे. आणि कुष्ठरोगाचा उपयोग देवाने पाप आणि इस्रायलमधील भ्रष्टाचाराचं एक चिन्ह म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. त्याच्याकडे ते होते, त्यांना ज्यांना हे कुष्ठरोग होता त्यांना छावणी बाहेर पाठवण्यात येत असे. आणि कुष्ठरोग बरा झालेल्यांसाठी शुद्धीकरण संस्कार, जेथे 2 पक्षी, देवदाराचं लाकूड, जे एजोबाचं झाड किंवा लाल रंगाचं कापड, किरमिजी रंगाचं कापड याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. जिथं लेवियाच्या 14व्या अध्यायामध्ये जेव्हा कुष्ठरोग बर्फासारखा पांढरा होतो तेव्हा याचा अर्थ रोग संपला म्हणजे त्यांना ते पूर्ण बरे झालेत असं. म्हणून हे पुजारी छावणी बाहेर जाऊन जे कुष्ठरोगांची ते तपासणी करत असत. त्यानंतर ते
विधी त्यांचा तो जो शुद्धीकरणाचा विधी आहे तो पार पाडत असत. आणि धार्मिक विधीच्या दरम्यान हे जे एजोब आहे ते एका पक्ष्याच्या रक्तात बुडवलं जात असत. जे वाहत्या पाण्यावर मातीच्या भांड्यात ते मारलेलं जायचं आणि पुजारी कुष्ठरोगावर ते 7 वेळा शिंपडायचे. आणि जो दुसरा पक्षी असेल त्याला पहिल्या रक्तात बुडवून त्याला काय केलं असं जायचं, सोडवायचं. ती काय अशी त्यावेळीची एक कुष्ठरोग शुद्ध झाल्यावर त्यांची ही शुद्धीकरणाची ही पद्धत असे. आणि या विधीमध्ये 7 दिवसानंतर कुष्ठरोगाला बळी दिलेल्या कोकऱ्याचं रक्त लावले जात असत. आणि हे काय होतं, येशूचं प्रतिनिधित्व कोकऱ्याद्वारे केले जाते, जो त्याच्या लोकांचं पाप दूर करतो. रक्त त्याच्या कानाच्या टोकाला, म्हणजे ज्या कुष्ठरोगीचं असायचं ना त्याच्या कानाच्या टोकाला, त्याच्या हाताच्या अंगठ्याला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या बोटाला लावले जात असेल. कान हे काय होतं लावायचं, कान हे सुवार्ता ऐकण्यासाठी आपले कान आणि हृदय पूर्ण संचयित म्हणजे परत एकदा सुरुवात करणं दर्शवितं, पुनर्स्थापनित. आणि अंगठा जे योग्य आहे ते करणं आणि पायाचं बोट जे आहे ते देवाच्या मार्गाने चालण्याचं प्रतिनिधित्व करतं. म्हणून आता एकेकाळचा कुष्ठरोगी पुन्हा एकदा देव आणि ज्याचा जो समूह असायचा, त्याची जी कम्युनिटी असायची त्याच्यामध्ये पूर्ण त्याला सहवास मिळत असे. म्हणजे काय, हा बरा झाला असला, जो कुष्ठरोगी होता जो बरा झाला की तो परत एकदा तो देवाच्या आणि त्याच्या लोकांच्या मध्ये तो परत जाऊन राहत असेल. हेच कुष्ठरोगी म्हणजे हे दाविदाने काय म्हणालेलं आहे की मी बर्फासारखा शुद्ध, काय लिहिलं त्यांनी लिहिलंय, बर्फासारखा शुद्ध, तेवढा मला धुवा आणि मी बर्फापेक्षा पांढरा होईल. माझ्यामधलं जे कोड आहे, पापाचं कोड, ते ह्या धुवून जाऊ दे, निघून जाऊ दे. हे जसे कुष्ठरोगी शुद्ध झालेले आहेत, हे कुष्ठरोगी जसे ह्यांनी शुद्ध होऊन ते देवामध्ये त्यांच्या परत एकदा त्यांच्या समूहामध्ये परत आले, तसंच तू मला परत घे. पापाची ही योग्य कबुली होती दाविदाची आणि देव आणि त्याच्या समूहात, त्याच्या लोकांच्या समूहामध्ये परत येण्यासाठी. आणि हीच कबुली दाविदाने तिथं दिलेली आहे. दाविदाने त्याला पण हेच हवं होतं आणि दाविदाने त्याला दाविदाने स्वतःला त्याला शुद्ध करण्याच्या देवाच्या क्षमतेवर त्याचा विश्वास व्यक्त केला. त्याला माहित होतं की देव मला शुद्ध केल्याशिवाय राहणार नाही. मी शुद्ध असेन असे त्याने म्हटले नाही, परंतु मी शुद्ध होईल आणि मला म्हणजे मी बर्फापेक्षा पांढरा होईल. माझे सगळे पाप धुवून जातील आणि मी एकदम शुद्ध होईल. मी परत एकदा देवाच्या समागमामध्ये परत येईल. देव मला काय करत, त्याला परत आपल्याकडे घेईल. स्तोत्र 51 आणि 8 मध्ये असं लिहिलेलं आहे की आनंदाचे हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू माझी मोडलेली हाडे उल्हासतील. म्हणजे काय झालं, मला आनंद होऊ दे की हो तू मला स्वीकारलेला आहेस, माझी पापाची क्षमा झालेली आहे, मी कबुली केलेली आहे. त्यामुळे तू माझी जी मोडलेली हाडं आहेत, माझी हाडं झिजून गेलेली आहेत पापामुळे, माझी क्षीण झालेली आहे, ती परत एकदा उल्हासतील, आनंदाने नाचतील, गातील, असं त्याला पाहिजे आहे. आणि दाविदाला समजले की तो आपले तारण गमावू शकत नाही. त्याने पाप केले असले तरी त्याला मोठ्या आशीर्वादाची अपेक्षा होती आणि देव त्याच्या विवेकाचे पालन न केल्याने त्याने पाप केले असले तरी आता पुन्हा एकदा देवाचा आवाज ऐकण्याची अपेक्षा त्याला होती. त्याला परत एकदा देवाची सहभागिता पाहिजे होती, परत एकदा देवाचा आवाज त्याला ऐकायचा होता, परत त्याला देवाच्या सानिध्यात जायचं होतं, देवाचा आवाज ऐकायची त्याची इच्छा होती की देवाने खरोखर मला क्षमा केलेली आहे आणि मी त्याचा आवाज ऐकलेला आहे. जरी त्याने दुःख केले, जरी आत्मा शांत केला, तरी तो पुन्हा आनंदित होण्याची तो काय करत आहे, अपेक्षा करत आहे. आणि विश्वासाने आणि त्याला पूर्णपणे पूर्ण संचयित म्हणजे परत ते पुनर्स्थापना, परत त्याला मागे येण्याची अपेक्षा होती, परत तो देवाच्या समागमात येण्याची त्याची अपेक्षा होती. दाविदाला समाजात बहिष्कृत व्यक्तीच्या पुनरागमनाची कल्पना वाटत होती. म्हणजे एखाद्याला बहिष्कृत केलं समाजातून आणि त्याला जर परत आणलं तर त्याला किती आनंद होत असेल नाही का. ती कल्पना आहे त्या ठिकाणी की मी बाहेर टाकलेला आहे,
ह्या पापामुळे मी ह्या संपूर्ण ह्याच्यातून बाहेर आहे, पण जेव्हा देव मला क्षमा करत तेव्हा मी परत त्या ठिकाणी, परत ह्या समाजात येईल, परत देवाच्या समागमात, त्यामुळे मला कितीतरी आनंद होईल, माझं मन हलकं होईल, माझे शरीर हलकं होईल, माझं हाडे उल्हासतील, आनंदित, आणि मी देवाच्या समागमामध्ये आल्यावर मी किती आनंदित होईल, किती उत्साह होईल, आणि त्या आवाजाने मला किती बरं वाटेल, आणि त्या आवाजाने मला देवाचा आवाज ऐकल्यामुळे मला किती आनंद होईल. दावीद त्याच्या पापामुळे काय झालेलं आहे, एकदम लुळा पांगळ्या लंगडा झाल्यासारखा झालेला आहे, आणि त्याला फक्त माहित होतं की मला बरा करणारा कोण आहे, तो एक महान जो वैद्य आहे, जो वरती आहे, देव आहे, जो सार्वकालिक देव आहे, जो जिवंत देव आहे, तोच त्याला ह्या पापातून मुक्त करणार आहे. दाविदाच्या ह्या पापांना देवाच्या शिक्षेचं कारण म्हणून पाहतो. दाविदाच्या पापांना देवाच्या शिक्षेचं कारण म्हणून पाहतो. जी तुटलेली हाडं आहेत ना ती, आणि तो शिक्षा काढून टाकण्याची त्याची इच्छा आहे, आणि ही शिक्षा आहे जी देवाने त्याला दिलेली आहे, त्याची इच्छा काय, ही काढून टाकायची अशी त्याची इच्छा आहे. आणि जी मोडलेली हाडं आहे ती परत एकदा उभा राहू देत, ते परत एकदा पुनर्संचित होऊ देत, पुन्हा ते उभा राहू देत आणि तयार होऊ देत, असं त्याला पाहिजे आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे, तो देवाचं गुणगान गाणार आहे, त्याच्या मंदिरात तो जाणार, त्याची उपासना तो करणार आहे की मला माझ्या पापांची मी कबुली दिली, त्यामुळे परमेश्वराने माझा आनंद मला परत मिळवून दिलेला आहे. स्तोत्र 51 आणि 9 वचन असं म्हणते, माझ्या पापासून तू माझे तोंड फिरव आणि माझे सर्व अपराध काढून टाक. देव परमेश्वर पापाकडे पाहत नाही, तर पापी मनुष्याकडे पाहतो. पापाकडे देवाचं तोंड असते, पापाकडे बघत नाही तो. पण पापी मनुष्य जेव्हा कबुली करून तो परत येतो, तेव्हा तो त्याचा स्वीकार करतो आणि तो त्याच्यापासून तोंड फिरवत नाही, आणि त्याचे सर्व अपराध तो काय करतो, त्याची क्षमा करतो. ह्या ठिकाणी पण तेच सांगितलेलं आहे. दाविदानी 51 ह्या स्तोत्रामध्ये पहिलं वचन असं सांगते, दाविदाला माहिती आहे की त्याचे पाप देवासमोर गंभीर आहे, परंतु त्याने विचारले की देव त्याच्या पापापासून आपला चेहरा लपवेल. मी जर एवढं पाप केलं तर ते देवाने लपवलेलं आहे तोंड त्याच्यापासून. देवाने केवळ त्याच्या पापाकडे दुर्लक्ष करावं असं दावीद विचारत नव्हता, तर त्याला समजले की तो त्याच्या पापांचा अपराध त्याच्या आत्म्यापासून काढू शकतो. जर मी पाप केले आहे तर माझ्यातलं पाप माझ्या अंतःकरणातून देव काढू शकतो. जर मी कबुली केली, मी पाप क्षमा मागितली, मी पश्चातापी अंतःकरणाने प्रभूच्या पायाशी गेले, तर हो, तो माझ्या अंतःकरणात असलेले, माझ्यामध्ये असलेले जे पाप आहे ते सगळं काढून टाकल. माझ्यामध्ये राहिलेले जी अक्षरशः असं ती एक पाप केल्याने काय होतं की आपली हाडं अशी वाटतात की नाही, ती तुटून मुटून गेली, काय करू मी, काय नाही. लोक अशा विचारामध्ये लोक सुसाईड करतात, जाऊन काही पण करतात नाही का. आपण पाहतो सगळ्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यासाठी रोमकराच्या पत्रात 4 अध्याय 8 वचनमध्ये पौल म्हणतो, धन्य तो मनुष्य ज्याच्या विरुद्ध प्रभू पाप मोजणार नाही. धन्य तो मनुष्य. आज आपण धन्य आहोत नाही का, आपल्या विरुद्ध जे प्रभू आपलं पाप मोजणार नाही, कारण आपण काय केलेलं, आपली पश्चातापी अंतःकरणे आपण प्रभूच्या पायाशी ठेवलेले आहेत. तसंच दाविदाने देखील केलेलं आहे, आणि तो पश्चातापाने त्याच्या पायाशी पडलेला आहे, आणि त्याच्या पापाचा अपराध जो आहे त्याच्या आत्म्यापासून कोण काढू शकतो, फक्त परमेश्वर. जर एखाद्याला देवासमोर सोबत सहवास हवा असेल आणि त्याची पापे काढून टाकली पाहिजे असतील, तर आपण शिकतो की येशूने पापांची भरपाई करून आपले पाप झाकलेले आहेत, आपले पाप त्याच्या रक्ताने झाकलेले आहेत, आणि त्याला प्रायश्चित असं म्हणतो आपण नाही का. आपल्या पापांचं प्रायश्चित काय, येशू ख्रिस्ताने अगोदरच दिलेलं आहे. त्यांनी आपले पापांची क्षमा केली आहे, आपलं पाप सगळे झाकली गेलेली आहे. त्याच्या प्रेमात ख्रिस्ताने जे क्रूसखांबावर त्याच्या लोकांसाठी, पापासाठी पूर्ण समाधान दिले, पूर्ण केलेलं आहे त्यांनी क्रूसखांबावर, आणि देवाचा न्याय समाधानी झाला आहे. आणि येशू काय म्हणाला क्रूसखांबावर, हे पूर्ण झालेलं आहे, पूर्ण झालंय, पूर्ण हे संपलं आहे. तर आता तुम्ही कोण आहात, माझे लेकर आहात,
मी तुम्हाला माझ्या रक्ताने खंडणी भरून मी विकत घेतलेला आहे. त्याच्या महान तारणात ख्रिस्ताचे पूर्ण झालेले कार्य आत्म्याद्वारे विश्वासणाऱ्याला लागू केले जाते. आणि ते काय? न्यायी आहे. त्यांची पापे झाकली गेली आहे किंवा त्यांचे प्रायश्चित झाले आहे. आणि जे कुरूप डाग आहेत, जे पापाचे डाग आहेत, त्याचा निषेध काढून टाकला जातो. आणि ख्रिस्तामध्ये सर्व ख्रिस्ती जे आहे ते येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शिंपडले जातात. आणि ख्रिस्ताचे बलिदान परिपूर्ण आणि पूर्ण झालेलं आहे. आणि ते स्वतःच प्रभावी आहे. काय? ख्रिस्ताचं बलिदान एकदम प्रभावी आहे. त्याला त्याच्यामध्ये काहीही जोडलं जात नाही आणि काहीही काढलं जात नाही. आणि दाविदाने देवाला त्याचे सर्व पाप पुसून टाकण्याची विनंती केली. आणि ही दाविदाने त्याच्या पापासाठी तो दोषी होता आणि ते कबूल केलेलं आहे. आणि आरोप त्याच्यावर करणं देखील योग्य होतं. पण तरीही दाविदाने त्याची पापे पुसून टाकली जावीत आणि दोषारोप धुतला जावा याची त्यांनी देवाकडे काय केलेली आहे? मागणी केलेली आहे. स्तोत्र 51 आणि 51च्या 10व्या वचनामध्ये असं लिहिले, हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय निर्माण कर आणि माझ्यामध्ये योग्य आत्मा निर्माण कर, की जो परत हे पाप करणार नाही. माझ्या पाप सगळ्या अंतःकरणात असलेले सगळे पाप तू काय कर? स्वच्छ कर, काढून टाक, शुद्ध कर माझं हृदय आणि माझ्यामध्ये योग्य आत्मा निर्माण कर. यासाठी की मी त्याकडे परत पापाकडे जाणार नाही. दावीद त्याच्या पापामुळे त्याला प्रभूच्या मार्गात स्थिर राहण्यापासून वंचित ठेवतो ना. दावीद त्याच्या पापामुळे त्याला प्रभूच्या मार्गात स्थिर राहण्यापासून वंचित ठेवतो आणि ते बदलण्याची इच्छा तो करत आहे. त्याच्या पापाच्या जागी दाविदाला शुद्ध हृदय आणि स्थिर आत्मा हवा आहे. दाविदाने पाप करण्यापूर्वी आपण जसे होतो तसे व्हावे अशी त्याची इच्छा होती. पापापूर्वी जसा तो होता शुद्ध, तसं त्याला परत व्हायचं आहे. आणि ह्या पापाचं निर्मूलन फक्त कोणाच्या हातात आहे? फक्त आपल्या देवबापाच्या हातात आहे. आपला जिवंत देव त्याच्या हातात आहे हे त्याला माहित आहे. आणि एकटा देव काय करू शकतो यासाठी हे वचन असलं तरी तो एक शाश्वत प्रक्रियेचा तसाच एक तत्कालीन कृतीचा एक संदर्भ घेऊ शकतो की दाविदाला कायमस्वरूपी बदल आणि चिरस्थायी विश्रांती हवी होती. आणि देव काय करू शकतो हे फक्त त्याला माहित होतं. आणि ही जी क्रिया आहे शुद्धीकरणाची तो फक्त कोण करणार आहे? फक्त जिवंत देव हे पण त्याला माहित होतं. आणि ही प्रक्रिया जी आहे ती कायमस्वरूपी बदलणार होती, चिरस्थायी होती. आणि यामध्ये त्याला काय होती? शांती होती, विश्रांती होती. आणि ही दावीद राजाची प्रार्थना आहे की ज्याला संपूर्ण निरंतर पवित्रता, शुद्धता हवी आहे. दावीद शुद्धीकरणासाठी काय केलेलं आहे? तुटलेल्या आणि नम्र हृदयाने परमेश्वराकडे आलेला आहे. आणि आपण जे काही चांगले काम करतो की आपण सहन करू शकत नाही त्या प्रमाणात आपले पाप धुतले जाऊ शकत नाही. म्हणजे काय? आपण जे काही चांगले काम करतो किंवा आपण जे काही सहन करू शकत नाही त्या प्रमाणात आपले पाप धुतले देखील जाऊ शकत नाही. केवळ ख्रिस्ताच्या प्रायश्चित्तानेच आपली पाप धुतली जातात. आपल्या कुठल्याही गोष्टींनी किंवा आपल्या कुठल्या चांगल्या गोष्टींनी होणार नाहीये. आपण किती चांगली कामं केली किंवा आपण काही सहन करू शकत नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत, त्या सहन जरी केली तरी त्यांनी पाप धुतली जाणार नाहीत. फक्त ख्रिस्ताच्या रक्तानेच आपल्या पापांची क्षमा होऊ शकते आणि ती धुतली जाते. आणि ते केवळ फक्त पश्चातापी अंतःकरण आपण जेव्हा घेऊन जातो तेव्हा. इब्रिकराच्या 10व्या अध्यायात आणि 22व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की म्हणून आपली हृदये दुष्ट आणि विवेक भावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेले आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे. पहा किती वचन किती सुंदर आहे. आपली हृदय दुष्ट आणि विवेक भागापासून मुक्त होण्यासाठी जे पवित्र जे रक्त शिंपडलेलं आहे आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने, म्हणजे पाणी म्हणजे काय? आपण पवित्र आत्मा पण आहे, देवाचं वचन पण आहे, ह्याने धुतलं जायला पाहिजे. तेव्हा आपल्याला खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने आपण जवळ जातो देवाच्या.
त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रभू जवळ आलं पाहिजे. दाविदाने क्रूसखांब पाहिला होता का? नाही, परंतु त्याचा देवावर आणि देवाच्या पुत्राने ते खरेदी केलेल्या प्रायश्चित्तावर विश्वास होता. जी यज्ञ आणि पशु यांचे यज्ञ केल्याने जे साध्य होत नाही ते कशाने साध्य झालेलं आहे? क्रूसखांबाने झालेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या मरणाने, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर केलेल्या मरणाने फक्त हे सहन झालेलं आहे. मग दावीद काय होता? दावीद नम्र होता, देवासमोर नम्र होता, देवासमोर तो आदरणीय होता, देवाला तो आदर करत होता, आदराने तो हाक मारायचा. तो देवासमोर एकदम नम्र, लीन, दीन असा असायचा. देवावर त्याचा विश्वास होता. तो देवावर प्रीती करायचा. तो देवाचा भक्त होता. त्याला देवाची ओळख होती आणि तो काय होता? विश्वासू देखील होता. दावीद विश्वासू होता, देवावर विश्वास ठेवणारा होता, तो देवाचा आज्ञाधारक होता आणि त्यांनी पश्चाताप देखील केलेला आहे. पापांच्या क्षमा केली, त्यांनी आपलं पाप कबूल केलं, आपलं पाप ओळखलं आणि त्यांनी काय केलेलं आहे? पापाची कबुली केली. पश्चातापी ही अंतःकरण परमेश्वरासमोर ठेवलेलं आहे. या दाविदाबद्दल परमेश्वराने साक्षी दिलेली आहे, फार मोठी साक्ष आहे. आपण पाहू शकतो प्रेषितांच्या कृत्याच्या 13व्या अध्यायात आणि 22व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, इशायाचा पुत्र दावीद हा मला माझ्या मनासारखा मनुष्य मिळाला आहे. माझ्या इच्छेप्रमाणे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी तो करील. इंग्लिशमध्ये फार छान लिहिलेलं आहे, आय हॅव फाउंड डेव्हिड सन ऑफ जेसी, अ मॅन आफ्टर माय ओन हार्ट, अ मॅन आफ्टर माय ओन हार्ट. ही विल डू एव्हरीथिंग आय वॉन्ट हिम टू डू. फार सुंदर हे वचन आहे की जर देवाने म्हणाले की तू माझ्या अगदी अंतःकरणाजवळ आहेस तर मला किती आनंद होईल, नाही का? तसंच दाविदाला देखील देवताबद्दल परमेश्वराने साक्ष दिली, मॅन आफ्टर माय ओन हार्ट. देवाच्या जवळचा, अगदी अंतःकरणाजवळचा असा हा मनासारखा मनुष्य देवबापाला मिळालेला आहे, सापडलेला आहे. पहा, तो पश्चातापी होता, त्यांनी इतके पाप केलं तरी देवबापाने त्याला जवळ केलेला आहे. मग तो तुम्हाला आणि मला का करणार नाही? आपण आपलं जीवन कसं जगावं यासाठी दाविदाचं उदाहरण एक उत्तम उदाहरण आहे, जे पाप क्षमेसाठी त्यांनी हे स्तोत्र लिहिलेलं आहे. आजच आपण काय करूया? आपल्या पापांची क्षमा मागू, पश्चाताप करूया.